मीन राश. जर आयुष्यात काही घडलं असेल जे तुम्हाला अजिबात पटत नाहीये, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सगळं तुमच्या विरोधात नाही, ते तुमच्यासाठीच घडत आहे. आज जरी वाईट वाटत असेल तरी काही काळानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं चांगल्यासाठीच झालं. कारण हे तुमचं पर्सनल फेलियर नाही, हा पूर्णपणे ग्रहांचा खेळ आहे. हा फक्त तुमच्या जन्मकुंडलीचा विषय नाही, तर हा आहे युनिव्हर्सल ट्रान्झिट, जिथे ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करते. एप्रिल 2026 मध्ये आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, करिअर, व्यवसाय आणि भाग्य नेमकं काय होणार आहे, कुठे मोठी संधी आहे आणि कुठे चूक झाली तर नुकसान होऊ शकतं, ते आता स्पष्ट समजून घ्या. एप्रिलचा हा महिना तुमच्यासाठी साधा नाही, हा टर्निंग पॉइंट आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह महिना आहे. या महिन्यातील प्रभाव दोन भागात विभागला जाईल. एप्रिलची सुरुवात म्हणजे 1 ते 11 किंवा 14 एप्रिलपर्यंतचा काळ हा इंटेन्स फेज असेल, कारण शनी आणि मंगळ पहिल्या भावात येऊन दबाव आणि तणाव निर्माण करतील. आणि 14 एप्रिलनंतर सूर्य मजबूत झाल्यानंतर क्लॅरिटी आणि प्रोग्रेस दिसायला सुरुवात होईल. गुरु 4थ्या भावात आहेत, राहू आणि बुध 12व्या भावात आहेत, केतू 6व्या भावात आहे आणि शुक्र मिड एप्रिलनंतर 2ऱ्या भावात येऊन आर्थिक स्थिरता देईल. या संपूर्ण ग्रहस्थितीचा तुमच्या मनावर, शरीरावर, निर्णयांवर आणि आयुष्याच्या दिशेवर मोठा प्रभाव पडणार आहे. पहिला अर्धा महिना प्रेशर देणारा आणि दुसरा अर्धा महिना प्रोग्रेस देणारा असेल. आता आरोग्याबद्दल बोलायचं तर हा भाग हलका घेण्यासारखा नाही, कारण शनी आणि मंगळ पहिल्या भावात असल्यामुळे शरीरात जडपणा, डोकेदुखी, अचानक थकवा, इरिटेशन आणि तणाव जाणवू शकतो. विशेषतः घाईत घेतलेले निर्णय किंवा बेफिकीर वागणूक लहान अपघातांना कारणीभूत ठरू शकते. तसेच राहू आणि बुधच्या प्रभावामुळे त्वचा, ॲलर्जी किंवा नर्व्हज रिलेटेड त्रास होऊ शकतो. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या अर्ध्यात सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 14 एप्रिलनंतर परिस्थितीत सुधारणा दिसेल. शिक्षणाबद्दल बोलायचं तर मीन राशीचं एक स्पष्ट पॅटर्न आहे, कधी अत्यंत फोकस्ड आणि कधी पूर्ण डिस्ट्रॅक्शन. कारण पंचमस्वामी चंद्र असल्यामुळे मन स्थिर राहत नाही. त्यामुळे एक दिवस प्रचंड अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दुर्लक्ष असं होऊ शकतं. एप्रिल महिन्यात परिणाम ॲव्हरेज राहतील, पण जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवलात तर परफॉर्मन्स सुधारू शकतो. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं तर एकंदरीत पॉझिटिव्ह आहे, कारण पंचम भावावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नाही. त्यामुळे रिलेशन स्टेबल राहील, इमोशनल कनेक्शन टिकेल. पण दोघांच्याही मूड स्विंग्समुळे लहान क्लॅशेस होऊ शकतात, त्यामुळे पेशन्स आणि एक्स्ट्रा अटेन्शन देणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनात 11 एप्रिल हा टर्निंग पॉइंट आहे, कारण त्याआधी पार्टनरच्या हेल्थ किंवा मेंटल कन्फ्युजनमुळे तणाव दिसू शकतो. पण 11 एप्रिलनंतर क्लॅरिटी येईल, बॉन्डिंग इम्प्रूव्ह होईल आणि रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह बदल दिसेल. भाग्याबद्दल बोलायचं तर सुरुवातीला प्रेशर आणि अडथळे जाणवतील, पण मिड एप्रिलनंतर संधी वाढतील, कामात गती येईल, ट्रॅव्हल, प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी फेवरेबल वेळ सुरू होईल. म्हणजे भाग्य उघडायला वेळ लागेल, पण ते नक्की उघडेल. करिअरमध्ये स्ट्रॉंग सेटअप आहे, कारण गुरु केंद्रात आहेत आणि सूर्य, शनी, मंगळ सक्रिय आहेत. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी आणि ग्रोथ मिळू शकते. पण इगो आणि अँगर हा मोठा रिस्क आहे. तुमची मेहनत तुम्हाला वर नेईल, पण तुमचा ॲटिट्यूड तुम्हाला खाली आणू शकतो. त्यामुळे ग्राउंडेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 14 एप्रिलनंतर जॉब मिळण्याची किंवा बदलाची स्ट्रॉंग शक्यता आहे. व्यवसायाबद्दल बोलायचं तर 11 ते 14 एप्रिलपूर्वी कन्फ्युजन आणि स्लो प्रोग्रेस दिसेल, पण त्यानंतर क्लॅरिटी, ग्रोथ आणि इन्कममध्ये सुधारणा होईल. एकूणच हा महिना प्रेशर आणि पॉवर यांचं कॉम्बिनेशन आहे. जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तर सक्सेस मिळेल, आणि जर इम्पल्सिव्ह किंवा इगो ड्रिव्हन वागलात तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमचं फ्युचर तुमच्या रिॲक्शनवर ठरणार आहे. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण निर्णय तुम्ही घेतात. आजचा दिवस शुभ आणि फलदायी राहो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.